नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे होळीचा दुसरा दिवस. आमच्याकडं होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन असतो आणि त्याच दिवशी आम्ही रंगपंचमी खेळतो. पण काय झालं, यावर्षी काका वारलेले असल्यामुळं आम्ही कुणीच रंगपंचमी किंवा होळी खेळली नाही. तर फक्त काय झालेलं आहे ना, मुलं आता हे रुची, ध्रुव, तीर्थ यांनी कलर आणले दुकानात जाऊन आग्रह करून, कारण आमच्या शेजारी पण मुलं राहतात. त्यांनीही कलर आणले होते. मग यांना पण कलर पाहिजे होते. ते कलर आणले आणि हे तिघंजणं खेळताय आता ते. एक केशव पण आहे त्यांच्यासोबत, तो पण खेळतोय. त्यांच्याकडं खेळत नाही होळीला रंग ॲक्च्युली, पण खेळतोय तो आता. इथं महाराष्ट्रात आहे म्हणून खेळता येते. तर एकदम मजा चालू आहे. भारी भारी. आम्ही आमच्या लहानपणी काय करायचो ना, धुलिवंदनच्या दिवशी थेट गावात जायचो. गावात गेल्यानंतरच बाकीचं सर्व खेळ खेळायचो. मळ्यामध्ये क्वचितच म्हणजे थोडाच वेळ खेळायचो, अर्धा एक तास, आणि गावात जायचो. गावामध्ये जवळपास म्हणजे दुपारी वापस यायचो आम्ही. जवळपास 3-4 तास गावामध्ये आम्ही धुराडा खेळायचो. आमच्याकडं धुराडा म्हणता याला. आणि मग खतरनाक, कोणी वंगण लावायचं, कोणी काय तर कोणी काय, कोणी गटारीमध्ये लोळायचं, म्हणजे टाकायचं त्या माणसाला, मुलांना. आणि सगळे, असं नाही का फक्त हिंदूच खेळेल, तर सर्व धर्माचे लोक खेळायचे. मुस्लिम पण खेळत होते, हिंदू पण खेळत होते आणि सगळेच खेळत होते. मला चांगलं आठवतं की माझी आई काय करायची ना, सगळे जुने कपडे काढून ठेवायची, म्हणजे फाटलेले वगैरे कपडे काढून ठेवायची, आणि होळीच्या दिवशी, होळीच्या दुसऱ्या दिवशी, धुलिवंदनच्या दिवशी ते कपडे घालायला लावायची आणि नंतरच होळी खेळायला लावायची. तर ती ही एक बालपणाची माझी आठवण आहे. माझा जास्त तर वेळ बाहेरच गेलेला आहे, म्हणजे हॉस्टेलला किंवा कॉलेजला. मी सगळ्यात जास्त घरी राहिलो असन ते कोविडमध्ये राहिलेलो आहे. जवळपास 5 ते 6 वर्ष मी कोविडमध्ये घरी राहिलेलो आहे. मी इंजिनिअरिंग केलं होतं ते नाशिकमधून. आणि नाशिकला कसं आहे ना, होळीच्या दिवशी होळीच खेळता. धुलिवंदनच्या दिवशी त्या होळीची राख असती, तीच लावता एकमेकाला. आणि रंगपंचमी ही त्यांची रंगपंचमीच्या दिवशीच असते. तर सर्वात जास्त कोणी प्रॉपर फॉलो करतं ते नाशिकचे लोक करतात. कारण नाशिकलाच प्रत्येक, म्हणजे होळी असू द्या, धुलिवंदन असू द्या किंवा रंगपंचमी असता, त्या दिवशी तेच सेलिब्रेट करतात ते. तर ते एक त्यांचं भारी आहे. आमच्याकडं थोडी वेगळी पद्धत आहे. मी मराठवाड्यात येतो, संभाजीनगरचा आहे, त्याच्यामुळं आमच्याकडं धुलिवंदनलाच रंग पण खेळता आणि धुलिवंदन पण करता. हे सगळे कलर इथं. ये कौन सा है? लाल. बाबा बाबा बाबा, ए मैं सांगू नको. आता यांनी इथं होळी रंगपंचमी खेळली आणि आता हे शेजाऱ्याच्या इथं गेले. आणि पहिला रिटर्न आला तो तीर्थ, त्याने पूर्ण सामान रिटर्न आणलं. त्याच्या पिचकाऱ्या, कलर सर्व रिटर्न आणलं. तीर्थ त्याच्या वस्तू खूप चांगल्या प्रकारे जपून ठेवतो. तुझं तर तोंड ओळख होईना तीर्थ. तीर्थ आला, पूर्ण पिचकाऱ्या वगैरे आणल्या त्यांनी, आणि लगेच तो घरामध्ये गेला. त्याला आंघोळ करायची होती, कारण तिकडं भरपूर कलर लावलेला दिसतो मला त्याला. आणि आता तो चालला घरामध्ये, आंघोळ करेल तो आता. आणि आता इथे माझ्या भावाचं आहे ना, गाईचं दूध काढायचा कार्यक्रम चालू आहे. गाई लात वगैरे मारत नाही, पण त्यांना सवय पाय बांधायची. म्हणजे गायांना सवय आहे, त्यांना कळतं की दूध काढायचं आहे, पण लात नाही मारती गाय आमची. ही आली रुची रंगपंचमी खेळून. इकडे बाय. रंग मायकडे असू के ते पप्पा हम्म. धरणा नाही, मला नाही लागत. रांगोळी दिदी. नाही 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 नाही, तिला तू ओळखू ये ना, ओळखू ये ना म्हणलं तू. लावा नाही नाही नाही, लावा ना. तिला उभा राहा इथं. तू इकडे पुढे ये. ध्रुवाचे कलर सांडून दिलेले कोणी सांडले ध्रुव? कुठे कलर तो आहे? मी ते फेकले बघ. ध्रुवने कलर मिक्स केले होते आणि बादलीमध्ये ठेवले होते. पण काय होत होतं ना, श्री ते कलर जाऊन म्हणजे पाण्यात खेळत होता, म्हणून मी ते सांडून दिलं होतं आणि त्याला सांगितलं नव्हतं. आणि याच्यामुळे ना ध्रुव रडत होता. कोणकोणते कलर ध्रुव? हा कोणता आहे?
सिल्वर पकड रे. हा कोणता आहे? पिंक. पिंक कलर आहे. हा भगवा. हा भगवा आहे. हा लाल. लाल. आणि हा हे काय माहित? बाहुबली कलर या. या कलरचा बॉक्स भरपूर मोठा आहे पण याच्यामध्ये थोडाच कलर निघतो. पुढे आहे व्हिडिओ मध्ये ती क्लिप, त्याच्यामध्ये कलर निघताना दिसतो तो. हाय दोस्त म्हण. रुचीने रांगोळी टाकलेली याच्यात हिरव्या कलरची, तिला वाटलं कलर आहे. क्या हट नहीं रहा? अब ये साबन से धोना पड़ेगा तेरे को. काय टिलूस? हाँ नहीं निघत आहे. रुची तू काय करू राहिली? अभी हम कलर से करेंगे फैक्ट्री. आता बस झालं, घ्या आंघोळी करून. कैसे दांत दिखा दे रे. अरे ये लगाया ना मेरे को दीदी ने भी सपने. इसके ऊपर बोला है. वरून फेकून पाहिजे का? कलर कोणते? थांब, कोणता कलर आहे तो? कर मिक्स, कैसे मिक्स कर. झाला लाल. दिसायला हिरवा आहे आणि कलर होतो लाल. हॅपी होली, हॅपी होली. नाही, आता सर्व घरी आले आणि परत यांनी कलर मिक्स केला आणि आता परत हे रंग खेळताय. भरपूर वेळ चालणारी आहे. आता इथं आहे ना केशव बादली घेऊन चाललेला आहे टिल्लूच्या अंगावर पाणी टाकायला. आता ध्रुवची मजा पहा तुम्ही. ध्रुवाला लय मजा येते असं खेळ खेळताना, म्हणजे तो इतका एन्जॉय करतो विचारू नका. आता हे बघा पुढं जाऊन उभा राहतो तो पाण्यामध्ये, नाचायला लागलेला आहे. एकदम भारी तो, म्हणजे खूप एन्जॉय करतो ध्रुव. तसं तीर्थ एन्जॉय नाही करत, म्हणजे तो इंट्रोवर्ट असल्यामुळे तो जास्त मिक्स नाही होत. क्या है ये कलर था वो बॉक्स में से इतना निकला खाली. तो बॉक्स किती मोठा होता बाहुबली, आणि त्याच्यामध्ये असा एवढा एवढा कलर निघलेला आहे. तीर्थ चांगलं झाली. तीर्थ थोडाच कलर निघला का? नाही निघला, थोडा आहे अजून. पुढे ये ना, पुढे ये. रुचीची आंघोळ झालेली आहे आणि तोंड बघा तिचं. बंदर वाट राहिला दादा. ध्रुवची झालेली आंघोळ आणि ध्रुवाचा पण रंग निघत नाही. निघला ध्रुव? दाखव आता. आणि चेहऱ्याचा तसाच आहे. तीर्थ काय खातोय? केशवनी बकरीला कलर लावलेला आहे आणि बोकड्याला पा काय भारी सजवलेलं आहे. ये तो डर रहा मेरे को. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.